हॅलो गाईज, सो लेट्स सी व्हॉट आय ईट इन अ डे. सकाळी उठल्या उठल्या रात्रभर भिजत ठेवलेले मेथीचे दाणे मी खाल्ले, जे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि पाण्यात भिजत टाकल्यामुळे ते कडू सुद्धा नाही लागत. त्यानंतर मी ड्रायफ्रुट्स खाल्ले. ड्रायफ्रुट्स मध्ये होते अक्रोड, खजूर, पिस्ता आणि बदाम. मी रोज भिजवलेले बदाम खाते, पण मला नाही वाटत त्याचा काही फायदा होत असेल, कारण माझ्या गोष्टी लक्षातच राहत नाही. त्यानंतर मी घेतलं चिया सीड्स वॉटर, ज्यामध्ये मी चिया सीड्स 30 मिनिट्स बिफोर भिजत ठेवले होते आणि त्याच्यामध्ये गरम पाणी, लिंबू आणि थोडंसं हनी टाकलं होतं. चिया सीड वॉटरचे भरपूर असे हेल्थ बेनिफिट्स आहेत, त्यामुळे मी माझ्या डेली रुटीन मध्ये ह्याला इन्क्लूड केलं आहे. आणि वर्कआउट करायच्या आधी न विसरता मी चिया सीड्सचं वॉटर घेते म्हणजे घेते. त्यानंतर वर्कआउट करून फ्रेश झाल्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये मी खाल्ले कॉर्नफ्लेक्स आणि कॉर्नफ्लेक्स नंतर ब्लॅक कॉफी, जी मला नेहमी लागतेच म्हणजे लागतेच. त्याशिवाय मी काम करू शकत नाही आणि त्याशिवाय माझं डोकं पण चालत नाही. दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने मस्त सुकी मच्छी फिश फ्राय केला होता आणि लंच मध्ये मी चपाती आणि मच्छी घेतली होती आणि सोबतच मस्त लॅपटॉपवर रोडीज बघता बघता मी लंच एन्जॉय केला. दुपारी जेवण झाल्यानंतर मी नेहमी ग्रीन टी घेते आणि हे माझ्या डेली रुटीन मध्ये आहे. कधीच मी बाहेर असेल तरच चुकते, अदरवाईज मी घेते म्हणजे घेतेच. आणि बाहेर मस्त पाऊस पडत होता, सो कामापासून थोडा ब्रेक घेऊन मस्त पाऊस एन्जॉय करत मी ग्रीन टी घेतली. दुपारच्या ह्या सगळ्या रुटीन नंतर संध्याकाळी पाऊस पडत होता म्हणून मी मस्त कोरा चहा केला होता. रात्रीच्या जेवणामध्ये होती नाचणीची भाकरी, फिश फ्राय आणि मच्छी कढी. आणि ही सिरियल आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून आम्ही रात्री जेवताना ही सिरियल लावतो आणि मग जेवतो. त्यानंतर जेवण झाल्यावर मी ग्रीन टी घेतली आणि नेहमी झोपायच्या आधी मी ग्रीन टी घेते, त्याच्यामुळे झोप पण चांगली लागते आणि मेटाबॉलिझम सुद्धा वाढतं. आणि येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.